नमस्कार मंडळी, मी प्रिया प्लीज किचनमध्ये स्वागत आहे। खूप दिवस झाले आपले व्हिडिओ अपलोड होत नाहीये, थोडंसं काम होतं म्हणून। चला तर मग बघूया, आज लहान मुलांसाठी स्पेशल आहे भातासोबत भाजी कशी बनवायची छोलेची। हा आहे माझा घरगुती कुकर आहे, त्यामध्ये मी छोले घातलेले आहेत। नंतर आपले चवाळे आहे, मटकी आहे, बटाटा आहे, टोमॅटो आहे। हे सर्व मी एक पातेल्यामध्ये छोट्या छोट्या भांड्यामध्ये ठेवून त्याला छान असे वाफवून घेतलेले आहे। म्हणजे कुकर तयार केलेला आहे पातेल्याचाच मी इथे। बघा एका टाइमात एवढेच 5 ते 6 पदार्थ आपले वाफवून निघतात। चला तर मग सुरुवात करूया। छानपैकी कढई अशी गरम केलेली आहे। कढईत थोडं तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला इथे। त्यानंतर पण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा हा खूप बारीक चिरायचा आहे, कारण लहान मुलांना ते नीट खात नाहीत, त्यामुळं इथं बघा खूप बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा पण छान असा गुलाबी कलर येऊपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर लगेच टोमॅटो मी घातलेला आहे। जास्त कांदा भाजून दिलेला नाही आहे, थोडासा कच्चाच ठेवलेला आहे बघा इथे। आणि कांदा आणि टोमॅटो सोबत छान असं भाजलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे, बघू शकता इथे। आणि लहान मुलांना तिखट चालत नाही, पण त्यांना मोठ्यांच्यासारखं लाल तिखट अशी भाजी आहे ती पाहिजेच, आणि आम्ही ती भाजी खाणारच आहे। म्हणून मी काय करते, नेहमी भाजी बनवताना मी ते काश्मीर लाल मिरची पावडर वापरते। ही खूप तिखट पण नसते आणि कलर पण खूप छान येतो। मुलांना असं वाटतं की यार चला आम्ही मोठ्यांच्यासारखं तिखट खाल्लं आज, म्हणून त्यांचा एक आनंद वेगळाच बघायला मिळतो। त्यानंतर पण इथं साधारण पाव चमचा आपलं काश्मीरी लाल मिरचीचा पावडरचा वापर केलेला आहे। त्यानंतर साधारण अर्धा बटाटा घातलेला, तोही यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे। त्यानंतर शिजलेले छोले म्हणजे आपले हरभरे जे आहेत ना पांढरे, ते छान असे शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत बघा मी पातेल्यामध्येच। आणि थोडंसं पाणी घालून आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी शिजवताना नेहमी थोडंसं मीठ वापरते, त्यामुळे मी जास्त मिठाचा वापर करत नाही। नंतर त्यानंतर कसूरी मेथी थोडीशी टाकलेली आहे। त्यानंतर थोडासाच गरम मसाला घातलेला आहे, अगदी पाव चमच्यापेक्षा कमीच गरम मसाल्याचा वापर केला आहे। अगदी थोडासाच गरम मसाल्याचा वापर करायचा आहे। आणि सगळे जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत। छान अशी एक उकळी काढायची आहे। उकळी काढल्यानंतर थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि थोडंसं जरा पाणी आटोपर्यंत थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघा। मस्तपैकी आपला राईस पण तयार आहे, त्यावर तुपाची धार घातलेली आहे आणि सोबत आहे छोलेची भाजी। मुलांना खूप आवडते आणि मुलंही खूप आवडीनं खातात ही भाजी। यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत, कारण का तांदळामध्ये आणि छोल्यामध्ये भरपूर असे प्रोटीन मिळतात। आणि मुलांना ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा।